नमस्कार. इन्फोमोटिव्हच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 या शृंखलेतल्या एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा भाग हा विशेष महत्वाचा आहे कारण या भागामध्ये आपण वोट जिहाद आणि मतांचं धर्मयुद्ध या एका थोड्याशा गंभीर प्रश्नाकडे बघणार आहोत. मात्र त्या अगोदर विविध राजकीय पक्षांनी जे जाहीरनामे दिलेत, खास करून महाविकास आघाडी आणि महायुती, तर या जाहीरनाम्यांच्या बद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया आणि मग आपल्या महत्वाच्या विषयाकडे जाऊया. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपले राजकीय अभ्यासक सौरभजी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. सौरभजी नमस्ते. जे जाहीरनामे दोन्ही पक्ष जे आहेत म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी याचं एक धावतं समालोचन अशा स्वरूपाचं तुमचं जे काही निरीक्षण आहे किंवा अभ्यास आहे तो काय सांगतोय, तो जरा आमच्या मतदारांशी किंवा प्रेक्षकांशी आपण जर बोललात तर आवडेल आम्हाला. रिपोर्टिंग सॉर्ट ऑफ आपण करण्यापेक्षा थोडं कमेंटिंग सॉर्ट ऑफ आपण करूयात. पूर्णपणे अहवाल बघण्यापेक्षा आपण एक ठळक गोष्टी याच्यातल्या काय काय ते बघूया. आता एक महाविकास आघाडी महायुती जर का जाहीरनामा कंपॅरिझन केली तर घोषणांचा महाविकास आघाडीचा खर्च हा 3 लाख कोटींचा आहे, तो महायुतीचा 90,000 कोटींचा आहे. आता इथे 3 लाख कोटींचा वाटप की 90,000 कोटींचा वाटप इतका क्षुद्र विचार करून चालत नसतं. कारण शेवटी कसं असतं, कुठचंही सरकार असं जेव्हा असतं त्यावेळेला ते सरकार ज्या वेळेला वाटतं त्या वाटपातून जेवढी तिजोरी खाली होत असते, रिकामी होत असते, तेवढी तिजोरी भरण्याच्या दृष्टीने पण प्रयत्न करत असतं. त्याच्यामुळे 3 लाख कोटी जर का महायुती सरकार जर का वाटायचा विचार करत असेल तर 3 लाख कोटींची तिजोरी भरेल कशी, कारण परत 3 लाख कोटी वाटायचं असेल तर ती भरायला पण हवीच ना. त्याचा विचार महाविकास आघाडीला करावा लागेल. त्यामुळे ते आव्हान जे आहे ते महायुतीसमोर जर आत्ता तरी या क्षणी कमी दिसतंय. शिवाय लाडकी बहीण योजना आपण एक लक्षात घेऊया. शिवराज सिंग चौहान जे निवडून आले मध्य प्रदेशात, त्यांनी लाडली बहीण योजना आणली होती, दरमहा 1,500 रुपये देणारी. आणि त्याच वेळेला तुम्हाला आठवतंय रमण सिंग चावलवाला बाबा म्हणून फेमस होते छत्तीसगडमध्ये, त्यांनी बरीच वर्ष राज्य केलं होतं. तर अशा काही योजना ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या योजनांचा एक चमत्कार असतो. शिवराज सिंग चौहान त्या योजनेमुळे फार फेमस झाले आणि नंतर ज्या वेळेला ते निवडून आले तर तेव्हा ते निवडून येतल्याशी पूर्ण गॅरंटी नव्हती. म्हणजे तेव्हाची तर काँग्रेस अगदी आपण मध्य प्रदेश जिंकला या बेतात वावरत होती. पण त्यानंतर या लाडली बहीणने चमत्कार घडवला. लोकसभेला इकडे महायुतीचा सपशेल पराभव झाला आणि त्यांनी तिकडनं जी उचल खाल्ली की त्यांनाही कळलं की या धर्तीवरती आपण लाडली बहीणच्या धर्तीवर आपल्याला लाडली बहिणासारखी लाडकी बहीण योजना आणावी लागेल. हा एक प्रकार झाला. त्याच्यातून असं झालं की त्यांनी ती लाडकी बहीण सुरू केली. त्यांनी इतकी डोकं लावून ती सुरू केली की नोव्हेंबर एंडपर्यंत पैसे दिले. म्हणजे नोव्हेंबरला त्यांना माहिती होतं नोव्हेंबर जर अगोदर आचारसंहिता लागेल तर ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन पण ते लोक मोकळे झाले. सो नोव्हेंबर एंडपर्यंतचे पैसे आता या क्षणी आलेले आहेत. त्यामुळे जो विरोधकांनी अपप्रचार केला की नोव्हेंबरपर्यंतला तुम्हाला मिळणार ते फक्त ऑक्टोबरपर्यंत मिळतील, तोही खोटा ठरला. त्याच्यानंतर असंही म्हटलं गेलं काही ठिकाणी की जे पैसे निवडणुकीच्या वेळेला मतदानासाठी वाटतात गरीब वाड्या वस्त्यांवरती नोटा ते आता लाडकी बहीणच्या मार्फत ते खात्यात देतील, तसंही बोलून झालं. त्यानंतर काही वेळा असंही बोलून झालं की ह्याच्यासाठी पैसे आणणार कोण नाही, ही बोगस योजना आहे. पण बोगस योजना म्हणता म्हणता सुरुवात अशी झाली होती की काँग्रेसचे काही खासदार आणि आमदार सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंतर स्वतःच्या ॲडव्हर्टाईज सुरू केल्या आणि पोस्टरवर फोटो मात्र सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले इत्यादी लोकांचे लावले. म्हणजे स्वतःची ती योजना असल्यासारखे फोटो लावले. मग कुठेतरी त्यांनाही त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी कळली होती. सुप्रिया सुळेंचं एक फार फेमस वाक्य होतं की आमच्या बहिणी 1,500ला विकल्या जाणार नाहीत. प्रत्यक्षात हे करता करता आपण बघूया की महाविकास आघाडीने असं वचन दिले की आम्ही सत्तेत आलो तर 3,000 रुपये आम्ही देऊ. 1,500 रुपयाला विकले जाणार नाही तर तुम्ही 3,000 रुपये देणार, असा प्रकार झाला. त्याच वेळेला आपण एक बघितलं तर आत्ता या क्षणी 1,500 रुपयाचं आश्वासन हे आत्ताच 2,100 रुपयावर गेलंय. त्यामुळे आपण जरी म्हटलं तरी 2,30,00,000 बहिणींना जर का वाटले समजा तर ह्याचा खर्च हा जवळपास तुम्हाला सांगतो एक 45,000 ते 50,000 कोटीपर्यंत हा खर्च संपूर्णपणे जातो. त्यामुळे तो एक फार मोठा फॅक्टर तिजोरीवर भार पडण्यासारखा आहे. पण शेवटी कसं आहे की त्याचे पण सरकारकडे काही नियम टाकतोले असतात की त्याच्यातनं पैसे कसे मिळतील. आता इथे महत्त्वाची तरतूद अशी आहे की महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणार म्हणतात. आता जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना हे संपूर्णपणे वाजपेयी प्रणित जो भाजप सत्तेत त्यावेळेला होता
एनडीए त्यांची होती. म्हणजे पगारामधलेच काही पैसे बाजूला ठेवून ते पैसे बऱ्यापैकी मार्केटमध्ये गुंतवून तुम्हाला एक अमाऊंट द्यायची, तेव्हा मग त्या रकमेतनं तुम्हाला पैसे देत राहायचे. म्हणजे बचतीची सवय तुम्ही नोकरीत असतानाच अशा स्वरूपाची ती पेन्शन योजना होती, हे आपण लक्षात घेऊया. तशी योजना काँग्रेसच्या 2004च्या अगोदर नव्हती. नंतर मनुष्य आपला आजन्म पैसे पगारासारखे घेत राहायचा, तीच काँग्रेसला पुन्हा करावी लागणार आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये पैसा लागतो आणि सरकारी अधिकाऱ्यांचा पैसा आणि सरकारी अधिकाऱ्यांची पेन्शन यावरच राज्य शासनाकडनं जो कर येतो त्यांचा 70 ते 75% पैसा त्याच्यावर खर्च होत असतो. मग हा खर्च येतो कुठनं? मग दारू महाग होते आणि पेट्रोल महाग होत असतं. पण ते सटली एक करावं लागतं. जोपर्यंत तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोलचे भाव साथ देतात तोपर्यंत हे असतं. तिकडे भाव वाढले की पेट्रोल पंपावरचा भाव वाढतात आणि मग तुम्ही हे असे चार्जेस लावताना लोकांच्या रोषाला समोर जावं लागतं. त्यामुळे अशा काही योजना करताना तुम्हाला त्या सगळ्याचं भान ठेवावं लागतं. दुर्दैवाने महाविकास आघाडी जी काँग्रेस प्रणित आहे त्यांनी ह्याचं भान ठेवलेलं दिसत नाही. मग आता तुम्ही बघा हिमाचल किंवा पश्चिम बंगाल बघा, त्या सोडून कुठेही ही लागू नाही आणि एक हप्ता दिल्यानंतर केंद्राकडे हात पसरावे लागतात. हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे कुठे राज्यांच्या स्वायत्ततेच्या गप्पा मारायच्या, अगदी राहुल गांधींनी म्हणायचं इंडिया इज नॉट अ नेशन, म्हणजे ते खोटंच बोलतात, थोतांड ते इंडिया इज नॉट अ नेशन म्हणणं. पण ते इंडिया इज नॉट अ नेशन म्हणतात, इंडियाचं युनियन ऑफ स्टेट्स म्हणतात. म्हणजे स्टेट्सना किती भाव द्यायला हवा, स्टेट्सना किती ताकद असायला हवी, हे त्या गप्पा मारतात राहुल गांधी. परंतु स्टेट्सनी भिकारी व्हावं ही योजना पण, अशा योजना पण त्यांच्या आहेत. म्हणजे हात पसरायचे तुम्ही तुमच्या कर्मानी आणि स्टेट्सनी आपले स्टेट्सकडे ताकद का नाही, स्टेट्स कमकुवत काय, ह्याच्यावरती मात्र जगभरात जाऊन लंबी चौडी भाषणं द्यायची. अशा स्वरूपाचा कुठेतरी दुटप्पीपणा संपूर्णपणे दिसतो. लाईट बिल दोघांनी 30% माफ करू म्हणून सांगितलं, ते करतील. इथे मला एक गोष्ट जाणवते, शेतकरी कर्जमाफी 3 लाख रुपये आणि 3 लाख कोटी 3 लाख आणि इथे महायुतीची शेतकरी कर्जमाफी 2 लाख. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घेऊया आपण. मी एका खूप मोठ्या प्रवक्त्याला भाजपच्या हा प्रश्न विचारला होता गणपतीच्या काळामध्ये की जर कर्जमाफी दिली तर कर्जमाफीचा फायदा कितपत, तुम्ही का देत नाही? तेव्हा आचारसंहिता नव्हती. स्पष्टच मला सांगितलं त्यांनी की 150 मतदारसंघामध्ये कर्जमाफी काही कामाची नाही आहे. म्हटलं परसेप्शन तरी तयार होईल, पण त्यांनी त्यावेळेला लक्ष दिलं नाही असं मला जाणवतं, कारण ते पुढे कर्जमाफी काय तेव्हा आली नाही. पण एक लक्षात घेऊया की हा विचार त्यांच्याकडे आहे. संपूर्णपणे तुम्ही एक विचार केलात तर भाजप ज्या वेळेला कधी सत्तेत असतो राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये, आपले 4 पुरुष आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यात काम आणि मोक्ष इथे सत्ताधाऱ्यांना प्रश्न येत नाही, पण धर्मपुरुषाबरोबर अर्थपुरुषाचा पण एक भान आपल्याला भाजपकडनं बघायला मिळतं. त्यानंतर आपण आता सध्या म्हणू की ग्रॉस डोमेस्टिक स्टेट प्रोडक्ट आणि डेट, म्हणजे राज्यावरचं असलं कर्ज डेट यांचा जो रेशो आहे तो 19% आसपास आहे. तो पुढे 25% आसपास गेला तरी राहील, चालेल, ही गोष्ट खरी आहे. पण तो पुढे जरी वाढला तरी म्हणून आपला जीडीपी जो आपले महाराष्ट्राचा ग्रॉस डोमेस्टिक स्टेट प्रोडक्ट जो आहे तो काय तो स्टॅटिक राहणार नाहीये. या घडीला एक लक्षात घ्या राजेशजी, आपल्याला काय हवंय. आपल्याला या घडीला म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, सरकार कोणतंही हो, पण या घडीला महाराष्ट्राची भाग्यरेषा किंवा अर्थरेषा बदलायची असेल किंवा आर्थिक भाग्यरेषा बदलायची असेल तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे वारवण बंदर झालंच पाहिजे पुढच्या 5 ते 7 वर्षात काही करून. दुसरं तो नाणारचा प्रोजेक्ट जो पूर्वी होणार होता तो बारसूला गेला आणि आता तो रोह्याला जाऊन थांबतोय. एक लक्षात घेऊया आपण की प्रचंड मोठ्या प्रमाणात रशियाकडनं किंवा इतर ठिकाणून आपल्याला कच्चं तेल मिळतं. ते काळं कच्चं तेल आपण इतर देशांना रिफाईंड शुद्धीकरण त्याचं करून विकतो. शुद्धीकरणाची प्रचंड मोठी बाजारपेठ भारत आहे आणि प्रचंड मोठा एक करता भारत आहे. हे शुद्धीकरण होईल तेव्हा बारसू सारखा किंवा नाणारचा प्रोजेक्ट जो आता रोह्याला गेलाय तो आपल्याला हवा आहे. त्याच वेळेला लक्षात घ्या वाढवण बंदराला त्या दिवशी देवेंद्रजींनी त्यावेळी एक मोदीजीने एक प्रपोजल पण दिलं. ते असं होतं की वाढवणला एक आपण एअरपोर्ट पण करावं तयार. म्हणजे वाढवणवरनं आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक करता येईल. म्हणजे ते तेल शुद्धीकरण जे आहे ते वाढवण बंदराच्या मार्फत, कारण शेवटी रोहा आणि रायगड काय प्रचंड फरक नाही आहे अंतरामध्ये, तर ते तेल शुद्धीकरण कदाचित वाढवण बंदराला जॉईन होऊन ते जगभरात जाईल अशा स्वरूपाचं आहे. सो ते एक एअरपोर्ट. तो जो आता तुम्ही नाणार याचा जो प्रकल्प सांगितला होता तेल शुद्धीकरण प्रकल्प, तर सर्वसाधारणपणे असं दिसतंय की उद्धवजी आहेत ते अदानींच्या विरोधात बोलतात पण अंबानींच्या विरोधामध्ये बोलत नाहीये.
आणि ह्याचं दुसरं महत्वाचं कारण हे आहे की अंबानींची जी रिफायनरी आहे तर त्या रिफायनरीला कुठेतरी इफेक्ट होईल महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये, भारतात आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आपण रिफायनरी आणतोय त्याच्यामुळे. तर म्हणून ते ह्या रिफायनरीला निसर्गाचा प्रकोप होईल वगैरे ह्या कारणाने विरोध करतात, असेही एक चर्चा होत असते बाहेर. ह्याच्यातही काही तथ्य असू शकेल. त्याच्यात तथ्य त्याचा अर्थात माझ्याकडे तो काही डेटा असा आलेला नाहीये, परंतु ही गोष्ट आहे की ह्या लोकांची एक रायव्हलरी असते. परंतु एक लक्षात घेऊया आपण, जामनगरला अंबानींचा प्रोजेक्ट आहे, वंतारा वगैरे आपण म्हणतो जामनगरला प्रोजेक्ट आहे. त्यात दांभिकपणा असा आहे की जामनगरला वंतारामध्ये जे अनंत अंबानींचा लग्नाचा एक टप्पा तिकडे पार पडला. मोठ्या प्रमाणात तिकडे पशुपक्षी आणि मोठ्या प्रमाणात तिकडे एक सुंदर तयार केलेली जंगलं, अशा स्वरूपाचं त्यांचं एक प्रायव्हेट जंगल तयार झालंय. जिथे रिफायनरी आहे तिथेच प्रायव्हेट जंगल आहे. मग तुम्ही पर्यावरणाच्या बेसिसवरती रिफायनरीला विरोध कसा काय करता, हा सगळ्यात मोठा दांभिकपणा आहे, हे आपण लक्षात घेऊया. त्याच वेळेला मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जुलैमध्ये एक असा घटनाक्रम तयार झाला होता, जुलै नाही एप्रिलमध्ये, की जर्मनीला तेल देणाऱ्यांपैकी सर्वात मोठा देश भारत ठरला होता. म्हणजे भारत तेल निर्यात करतोय. अरे हे कसं घडलं, आपलं तेल तर आपण आयात करतो, नाही ते शुद्धीकरण केलेलं तेल भारत निर्यात करतोय. म्हणजे जर्मनी आणि युरोप सारख्या देशांवर जे अमेरिकेने निर्बंध आणले की रशियाकडून तुम्ही तेल घ्यायचं नाही कारण त्यांचं युक्रेनचं युद्ध चाललंय, तर आपण रशियाकडनं तेल जास्तीचं घ्यायला लागून त्या देशांना रिफाईन करून द्यायला लागलो. हा उद्योग आपला चालू आहे. ह्या उद्योगांमध्ये अंबानीच्या बरोबर इतरही प्लेयर्स आहेत, त्यामुळे ते पुढेही असणार आहेत. अशा सिच्युएशनमध्ये एखादा जर का प्रकल्प जर का आपल्याकडे येतो त्याचं स्वागत करायला पाहिजे. मी म्हणून म्हणतोय की जगाचं राजकारण बदलायची आणि भारताचं अर्थकारण जगात बदलायची ताकद ह्या प्रोजेक्टमध्ये असेल, जर का ते महाराष्ट्रामध्ये येत असतील तर विचार करा महाराष्ट्र कोणत्या गोष्टीमध्ये नाहून निघणार आहेत. पॉझिटिव्हली म्हणतोय. तर अशा सिच्युएशनमध्ये महाराष्ट्रात वाढवण बंदर येणं किंवा हा प्रोजेक्ट किंवा वाढवणला एखादा एअरपोर्ट होणं, आपण आता विचार का केला हा की जीडीएसपी आणि महाराष्ट्रावरचं कर्ज ह्याचा 19%, उद्या जर का हे कर्ज 1925 जायला लागलं तर त्यावेळेला जीडीएसपी जो आहे ग्रॉस डोमेस्टिक स्टेट प्रॉडक्ट, तोही वाढेल जर का अशा प्रकारच्या आपल्या प्रकल्पांमुळे. तर त्याला हे फ्रीबीज देताना कुठेतरी ह्याचाही मान ठेवायला हवं. ते महायुतीकडे मला दिसतं कारण त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत हे. वेळेस आपण बघितलं, विरोधकांना बघितलं समजा, तर ते ह्याला नको ते नको हे नको यातच ते आपला दिसतात. होणाऱ्या प्रोजेक्टला विरोध करायचा आणि मग ते प्रोजेक्ट गुजरातला गेले की मग परत बोंबाबोंब करायचे, आमचे घेऊन जातात. म्हणजे इनफॅक्ट आपण भाजपबद्दल म्हणू, भाजप 70% घोषणा पूर्ण करते. ते राम मंदिर आहे, बुलेट ट्रेन आहे किंवा मग तुमचं काश्मीर आहे 370, समान नागरिक कायद्याला प्रयत्न चालू आहेत, हे सगळं आहे. त्याचबरोबर 1 रँक 1 पेन्शन स्कीम होती जी भाजपने दिली, सांगितली त्याप्रमाणे. टोल बंद करायचं आश्वासन भाजपने दिलं होतं, तेही भाजपने केलं, हे लक्षात घ्या. वेळेस कालच बातमी आली होती की आंध्र प्रदेशमध्ये 4% मुस्लिम आरक्षण दिलं होतं आणि अनेक अशा काही योजना होत्या त्या गुंडाळलेल्या आहेत आत्ता या क्षणी काँग्रेसने, कारण पैसे नाही आहेत. म्हणजे वाटेल ती आश्वासन देऊन पुढे काँग्रेस काहीच करत नाही. हा एक सटल मेसेज लोकांपर्यंत पोहोचलाय. हा दोघांच्या जाहीरनाम्यामधला फरक आहे. फक्त जाहीरनामा इम्प्लिमेंटेशन पातळीवर तो बघितला जायला हवा. व्हेरी गुड, धन्यवाद. आजचा जो दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो मगाशी आपण बोललो की एक वोट जिहाद म्हणून हे नवीन काय आहे. म्हणजे आतापर्यंत आपण विकास, डेव्हलपमेंट ह्या सगळ्या मुद्दे बघत होतो, पण राज्य विधानसभा निवडणूक आहे आणि तिथे अशा प्रकारच्या घोषणा येणं, याबद्दल काही बोलू शकाल आपण? काही माहिती? ते काय असतं, हिंदू हा अनेकदा हिंदू असल्यामुळे मार खात असतो. म्हणजे आपण जर का आता बंगालमध्ये बघितलं तर बंगालच्या कोणत्याही हिंदू माणसाला तुम्ही बघा, तो अगदी बंगाली असतो मग तो हिंदू असतो, म्हणजे तो हिंदू बंगाली असतो. आणि तुम्ही एखाद्या मुसलमानाला विचारला त्याचा बंगालीबद्दल त्याला प्रचंड अभिमान असतो, पण तो आधी मुसलमान आणि मग बंगाली असतो. म्हणजे हिंदू बंगाली आणि बंगाली मुसलमान बंगाली. तर हिंदू बंगाली नसतात, ते बंगाली हिंदू असतात, आणि मुसलमान असतात ते मुसलमान बंगाली असतात. त्यांची पहिली जी आहे आयडेंटिटी ती मुसलमान आहे, मग ती बंगाली आहे, हे लक्षात घेऊया. आता कमिंग बॅक टू महाराष्ट्र, ज्या वेळेला त्याच्याही पलीकडे बघून लक्षात घेऊया, कराची हा प्रांत पूर्वी, त्यात कराची प्रांतात बऱ्यापैकी मराठी स्पीकिंग लोक होते, आणि ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला ती फाळणी सुद्धा तत्कालीन निवडणुकांवर आधारित निकालांवर झाली. बरीचशी त्यावेळेला हिंदू माणसं होती, ती फिरायला गेली किंवा दुपारी झोपली, बरेच मुसलमान माणसं जाऊन मत देऊन आली. हे 1945-46 सांगतोय. त्या रिझल्टच्या बेसिसवरती कराची सारखा प्रांत, जिकडे पूर्वी मराठी शाळा होती,
मराठी माणसं राहायची, त्यांचे उद्योगधंदे होते, तो भाग पाकिस्तानामध्ये गेला. हे लक्षात घेऊया आपण. तसाच प्रकार आजही चालतो. म्हणजे हिरिरीने जाऊन मतदान करणं आणि त्याच वेळेला मतदान न करणं ह्याच्यात एक फरक आहे. आणि एक लक्षात घेऊया आपण, हा फक्त धार्मिक अंगाने हा फरक म्हणण्यापेक्षा आपण एक म्हणू हा आर्थिक अंगाने पण फरक आहे. त्यामुळे कधी लक्षात घ्या, मलबार हिलवरचं वोटिंग आणि धारावी त्या झोपडपट्टीचं वोटिंग जर का तुम्ही फरक केलात तर मलबार हिलवरचं वोटिंग कायम कमी असतं. वरळी, कोलाबा किंवा सँडर्स रोड सारखे भाग आहेत किंवा असे काही जे भारतातले देशातले पॉश एरियाज आहेत, मुंबईतले पण धरू, वर्सेस तुम्ही जर का आदिवासी प्रांत बघितलेत, जंगलातले भाग बघितलेत, अगदी काश्मीरचे भाग बघितलेत किंवा धारावीचे बघितले, जिथे आर्थिक स्तर लोकांचा बराच कमी आहे, तिथे मतदानाबद्दल एक हिरिरीने पुढे जाऊन वोटिंग करायचं दिसतं. त्याच वेळेला असं लक्षात घेऊया आपण की मुस्लिमांकडे झालं असं की 90 ते 92% भाग त्यांचा एक तर लोअर मिडल क्लास किंवा लोअर क्लास आहे. त्यांच्याकडे मिडल क्लास हा भाग डायरेक्ट अपर क्लास दिसतो, तो अगदी फ्यू पर्सेंटेज आहे. एवढी मोठी दारिद्र्य रेषेखालची त्यांची लोकसंख्या असल्यामुळे सुद्धा त्यांच्याकडे एक जागृती आहे जी आर्थिक त्यांच्या कारणांमधनं येते. त्याच वेळेला ती धार्मिक कारणांमधनं पण तेवढीच आहे. मग एक लक्षात घेऊया आपण, लोकसभेत 2 मोठी उदाहरणं आहेत. एक मालेगावला काय झालं तर त्यांचं असं झालं होतं की सगळीकडे ते लीडवर होते आणि मालेगाव येईपर्यंत 1,94,000 लीडवर होते. मला ते शोभा बच्चे होतं ना, कारण हा जे सांगतायत ते संभाजीनगर सॉरी, येस सॉरी. आणि नाशिकला असं घडलं, मालेगावला असं घडलं की मालेगावला तो उमेदवार 5,000 मतांनी मागे पडला. म्हणजे सगळा जो लीड इतर मतदारसंघात घेतला तो मालेगावने एकटा भरून काढला आणि समोरची पार्टी जिंकली. किंवा आपल्याकडे मुंबईमध्ये बघून घेऊया आपण, उज्ज्वल निकम बघा. उज्ज्वल निकमजी जेव्हा निवडून हरले तर ते काही हजार मतांनी हरले. आपण नीट बघितलं तर मुस्लिम बहुल प्रांतांमधून त्यांना 1% पण मतदान नाही झालं. 50,000च्या पेक्षा जास्त. तो ज्या भागांमध्ये मुस्लिम बहुल आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अँटी बीजेपी वोटिंग झालं. आणि त्यात आज अशी बातमी आली की सज्जाद नोमानी जे आहेत ते नक्षबंदी परंपरेचे प्रमुख आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे ते प्रमुख आहेत, नक्षबंदी परंपरेचे प्रमुख आहेत. त्यांनी नक्षबंदी परंपरा म्हणजे मोहम्मद पैगंबरांची सिलसिला म्हणजे साखळी सांगणारी परंपरा आहे. त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीला आज पाठिंबा देतोय, हे ते सांगून ते मोकळे झाले. आता सिच्युएशन अशी आहे की ते सांगतात की आम्ही पाठिंबा देतोय, हेच जर का उद्या RSS मानले की भाजपच्या मागे उभे तर भाजप जातीयवादी ठरतो, हे लक्षात घ्या. किंवा समजा उद्या एखादा जर का महंत जर का म्हणाले की आम्ही भाजपसाठी उभे राहू तर त्यावेळेला भाजप जातीयवादी ठरेल. पण तेच जर का महंत समजा म्हणाले आम्ही काँग्रेससाठी उभे राहू तर काँग्रेस सेक्युलर ठरेल, हे आपण लक्षात घेऊया. सो त्या सिच्युएशनमध्ये तिथे वोट जिहाद होत नाही का. आता व्हिडिओज येतात ते सरळ सांगतात की उद्धव ठाकरेच्या उमेदवाराला मतदान करा, लोकसभेचे त्यांचे व्हिडिओज आहेत, हे सांगितलं तर त्यावेळेला मग कुठेतरी ती माणसं मोटिवेट करतात. आणि एक लक्षात घेऊया आपण की बीजेपी आणि काँग्रेस या दोघांचा मुसलमानाप्रतीचा भाव तुम्हाला काय तो सांगतो. काँग्रेसने बीजेपीने काय काय दिलं ते सांगतो. त्यांनी लाडली बहिणीच्या अंडर पैसे दिले, ते लाडली बहिणामध्ये पण मिळाले. ते काय नाव घेऊन पैसे देत नसतात. त्यांना गॅस दिला उत्तर प्रदेशमध्ये किंवा बिहारमध्ये किंवा अनेक प्रांतांमध्ये, घरं दिली, त्याच्यानंतर वीज दिली, त्याला नोकऱ्या पण दिल्या बऱ्यापैकी. कारण उत्तर प्रदेशमध्ये तर असा नंतर कायदा आला आदित्यनाथांच्या काळामध्ये की पोलीस दलामध्ये मद्रशाचं पण क्वालिफिकेशन हे ग्राह्य धरलं जाईल. हे माहितही नाहीये कोणाला की मद्रशाचं पण 10वी क्वालिफिकेशन पोलीस भरतीच्या वेळेला ग्राह्य धरलं जाईल, कारण तो बराच मोठा संघर्ष होता. हे माहितही नाहीये. जॉब्स पण दिले. हे सगळं झाल्यानंतर फक्त भाजपने काय नाही केलं जे काँग्रेस करतं आणि बाकी काही करत नाही, ते आहे की मौलवींना जवळ घ्यायचं, त्यांना बाबूशोना करत त्यांच्या दाढ्या कुरवाळायच्या आणि त्या मौलवींना सांगायचं की तुमच्या लोकांना सांगा आम्हाला मत द्या. हे एकमेव काम भाजप करत नाही, तेवढंच काम फक्त काँग्रेस करते. आणि त्याच बेसिसवरती मौलवी सांगतात की तुम्ही काँग्रेसला मत देऊन मोकळे व्हा. मग कुठेतरी असं आहे की त्या लोकांना मी इव्हन जम्मू काश्मीरला सुद्धा लक्षात घेऊया आपण. काश्मीरामध्ये सिच्युएशन बदललेली आहे, परिस्थिती बदलली आहे, पूर्णपणे बदलली आहे, हे सगळे मान्य करतात. पण मत द्यायची वेळ आली की भाजपला मत देताना हात थरथर कापतात. कारण कुठेतरी आपण ते धर्माच्या विरुद्ध करतो अशी कुठेतरी ती त्यांना एक बोच रागायला राहते. ही पिढी काय पुढची पिढी पण कधी ते बदलणार नाही. त्यासाठी असं म्हटलं जातं की हा वोट जिहाद आहे का, त्याला वोट जिहाद असं नाव दिलं जातं. त्यामुळे कुठेतरी हिंदूंनाही एकवटायची गरज आहे. मग त्यातून पुढे मग एक रहोगे तो सेफ रहोगे, बटेंगे तो कटेंगे हे नारे आले, हे प्रकार आहे. पण ते नारे देताना एक लक्षात घ्या, सेफ खेळलं जात आहे. एक रहोगे तो सेफ रहोगे म्हणजे जातीनं एकत्र राहायला सांगतोय, बटेंगे तो कटेंगे जातीनं एकत्र राहायला सांगतोय. आम्ही काय धर्मावरती कोणाच्या वाईट बोलत नाही. तुम्ही येऊन आम्हाला मत द्या,
पण एकत्र राहा अशा स्वरूपाचं आहे. वेळेस तिथे असं होतं की सरळ सरळ या धर्माच्या लोकांनी हे कार्य म्हणून या पक्षांमध्ये असं फतवे निघतात, सांगितले जातात, त्यामुळे तिला वोट जिहाद असं नाव दिलं जातं. पण आपल्याकडे मीडियामध्ये हा मुद्दा फार घेतला जात नाही असं माझं मत आहे. म्हणजे मतांचं धर्मयुद्ध येस. ते मतांचं धर्मयुद्ध आता 20 तारखेला होणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्या सुज्ञ मतदारांना विनंती करतोय, आवाहन करतोय की आपण मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा. मतदान कोणाला करायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही काहीच बोलणार नाही. मात्र मतदान हे नक्कीच करा. आणि पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतं त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तर आजचा भाग आपण इथे थांबवतोय. पुन्हा एकदा सौरभजी आपले आभार आणि धन्यवाद.